काय ग तुझी एवढी हिम्मत की तू माझा प्लॅन फ्लॉप केला? आता मी तुला सोडणार नाहीये, तू बघच. प्लीज प्लीज चुकलं माझं, प्लीज. प्लीज प्लीज असं नका वागू, प्लीज प्लीज प्लीज. चुकलं माझं, प्लीज असं नका वागू. मॅडम बऱ्या आहात ना? हे बघा, तुम्ही असं नाही पकडू शकत मला. सोडा मला, अशी दादागिरी नाही करू शकत तुम्ही. हे बघा इन्स्पेक्टर, हे माझं घर आहे, पोलीस स्टेशन नाही. तू मला शिकवणार का आता मी काय करायचं नाही करायचं? तू असा सुधारणार नाही. डोमेस्टिक व्हायलन्सच्या केस मी तुला आत टाकतो, तर तुला अक्कल येईल. यादव शौचर्याला कार्तिक मॅडम तुम्ही घाबरू नका, मला काही होणार नाही. पाणी होय. सॉरी, माझ्यामुळे तुम्हाला इतकं काही सहन करावं लागतंय. थँक्यू. तुम्ही जर आता इथे वेळेत आला नसतात तर. मला आता स्टेटमेंट द्यायचंय. नाही कार्तिकी मॅडम, तुमचा जीव धोक्यात टाकून आता काही करायचं नाहीये, आणि आता सध्या ते स्टेटमेंट गरजेचं नाहीये. नाही, मला स्टेटमेंट द्यायचंय. मी स्टेटमेंट द्यायला तयार आहे. मी कंटाळली हो या माणसाला, त्याच्या विचित्र वागण्याला. आता माझ्या जीवाचं काही झालं तरी चालेल, पण मी स्टेटमेंट देणार आहे. आता माझ्यामुळे कोणाला इतरांना त्रास झालेला मला नकोय. कार्तिकी मॅडम तुम्ही प्रेशर मध्ये येऊन काही निर्णय घेऊ नका. आपण काहीतरी वेगळा मार्ग काढू. आता हाच मार्ग आहे. मला आत्ताच्या आत्ता स्टेटमेंट द्यायचंय. ठीक आहे, मी करतो व्यवस्था. या विद्युतचाही फोन लागत नाहीये बाबा. कुठे गेला असेल हा? काय काय कळत नाही, काय चाललं असेल तिकडे. अरे तू अशी चिडचिड करण्याने काही होणार नाहीये. आधी खाऊन घे बघू. अरे आई तुला सांगितलं ना मला काही नकोय ग खायला. एक मिनिट दादा, एवढी चिडचिड का करतोयस तू आणि ते आईवर? सगळा दोष तुझ्या बायकोचा आहे ना, आणि चिडचिड मात्र घरात आमच्यावर करणार. हे असं कसं चालेल? हे सगळं तिच्या हलगर्जीपणामुळे झालेलं आहे. नुसती 4 इक्विपमेंट्स घेतली, 4 बायका गोळ्या केल्या म्हणजे झालं, पार्लर टाकलं असं झालं का? अरे त्या इक्विपमेंट्सची काळजी पण घ्यावी लागते. वेळोवेळी त्याला सर्व्हिसिंग करावं लागतं, मेंटेनन्स द्यावा लागतो. हे सगळं राहिलं बाजूला. आलीये मोठी पार्लर टाकणारी. सगळा गोंधळ स्वतः घालायचा आणि कटकट मात्र आमच्या डोक्याला. शिल्पी गप बस. कुठे काय बोलायचं अजिबात कळत नाही. बेअक्कल कुठली. बाबा इकडे बसून काय होणार नाही. मी चाललो पोलीस स्टेशन. अरे कुठे जातोस तू? अभिनंदन अभिनंदन. तू जा, सगळीकडे जा, पण पहिले पेढा घे. पेढा घे. नाही सॉरी, तुला डॉक्टरने सांगितले पेढा. बाबा नाही, पेढे का वाटतोय? अरे तुला कुठेही जायची गरज नाहीये. वहिनी स्वतः घरी येत आहे, त्यांना पोलिसांनी सोडलं. खरंच? तुला कसं कळलं? ठीक आहे, मला मयुरीने सांगितलं. मयुरी खाली भेटली, तिने मला सगळं सांगितलं. मग म्हटलं आता एवढी आनंदाची बातमी, रिकाम्या हाताने घरी कसं जायचं, म्हणून मी हा पेढ्यांचा बॉक्स घेऊन आलो. मयू आई कुठे? मामाना फॉर्मॅलिटीज कंप्लीट करतोय, आई त्याच्या सोबतच येईल. पांड्या हे सगळं झालं कसं? ती कार्तिकी आहे ना, तिने वहिनींच्या बाजूने स्टेटमेंट दिलं, मग पोलिसांनी सोडलं. जय गुरुदेव दत्त. खरंच देवच पावला. अश्विनीच्या पाठी तिचा गणू उभा राहिला. मिसेस आश्रय सोसायटी, घ्या पेढा घ्या, तोंड गोड करा. नाही तसंही तुमचं तोंड गोड होणारच नाही, पण आमच्या पोटात दुखायला नको ना.
आणि जर का हा पेढा खाण्याची इच्छा नाही झाली तर या पेढ्याला कचोरी म्हणून खा, पण सेलिब्रेट करा. घे घे पेढा घे. तुला एक माझ्याशी बोलायची जी काही हौस असते ना, नॉनसेन्स. मी देवापुढे साखर ठेवती. घरावरचं खूप मोठं संकट टळलं. काय काकू, पेढ्यांचा बॉक्स घेऊन आलोय आणि तुम्ही साखर ठेवताय? हा घ्या बॉक्स ठेवा. पेढे ठेवा पेढे. तुला घे. हा थँक्यू. हे आणि ये भाई, तू उठ ना. तू असं काय बसलायस? उठ, जेवण वगैरे कर, औषध वगैरे घे. वहिनी घरी येत आहे. तुला असं बघितलं ना मला झापतील वहिनी. उठ 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 लवकर. चल चल चल. ये, सावकाश, खायला घे, सावकाश. खायला घे, खायला घे. हो. चल. इन्स्पेक्टर साहेब, थँक्यू सो मच. तुम्ही आउट ऑफ द वे जाऊन मदत केलीत आणि त्यामुळे हे शक्य झालं. अहो थँक्यू काय त्यात, हे आमचं कामच आहे. रोज दिवसभरामध्ये आम्ही इतके गुन्हेगार बघतो ना की नक्की कल्प्रिट कोण असू शकतो याचा अंदाज आम्हाला येतो. आणि मॅडम, तुम्ही जरा आता काळजी घ्या, यापुढे असं काही होऊ देऊ नका. हो सर. साहेब, पण त्या कार्तिकी मॅडमचं काय? मला असं वाटतं त्यांच्या सेफ्टीसाठी काहीतरी करायला हवं. हे बघा, अशा स्त्रियांना आम्हालाही मदत करायची असतेच, पण या स्त्रियाच पुढे येऊन कंप्लेंट द्यायला कचरतात. त्यामुळे आम्ही काहीही ऍक्शन घेऊ शकत नाही. आता या कार्तिकी मॅडमने अश्विनी मॅडम निर्दोष असल्याचं स्टेटमेंट दिलं, पण स्वतःच्या नवऱ्याच्या विरोधात काहीही तक्रार केलेली नाही. त्यामुळे आम्ही या पंकजला फार तर दाब देऊ शकतो, पण त्याच्या विरुद्ध आम्ही ऍक्शन घेऊ शकत नाही. त्यामुळे या पंकज सारख्या नवऱ्यांचं फावतं. तेही बरोबरच आहे म्हणा, पण बघा तुमच्या परीने काही करता आलं तर. आणि हो, माझी काही मदत लागली तर नक्की सांगा. बाय द वे, थँक्यू सो मच पुन्हा एकदा. वेलकम. येऊ या. थँक्यू. एखाद्या माणसाचं एवढं भारी कसं काय नशीब असतं रे? हा, म्हणजे बघ ना, सगळ्या प्रॉब्लेम्स मधनं अशी मस्तपैकी सुटते ही प्रत्येक वेळी. भारी आहे, नशीबच चांगलं आहे, साथ देत आहे नशीब सतत. शिल्पी, तू जरा चांगला विचार कर ना. म्हणजे तुला काय म्हणायचं, मी वाईट वागते? हो, तुला नेहमी असंच म्हणायचं असतं की मी वाईट आहे, मी वाईट वागते. बोल रे, तू सगळ्यांसारखंच बोलत जा. आता बघ ना, मला असं वाटलं होतं हिला त्या चेअरच्या प्रकरणामध्ये मस्तपैकी पोलिसांनी पकडून नेलं, काहीतरी भारी होईल. आता काही नाही. गेली एक दिवस पोलीस स्टेशनमध्ये, एक दिवस पण तिथे थांबून पण घेतलं नाही पोलिसांनी, लगेच सोडून दिलं तिला. मला जे वाटतं ना तिच्या बाबतीत व्हावं ते होतच नाहीये यार. नशीब म्हण किती एकाच दिवसात तिथं गेली नाही किंवा ती बाहेर पडली पटकन. हे जर सगळं प्रकरण वाढलं असतं ना तर इन्व्हेस्टिगेशन झालं असतं आणि मग त्याच्यानंतर कळालं असतं की या खुर्चीत कोणीतरी बिघाड केलाय. आणि मग इंटरोगेशन झालं असतं आणि मग पुढे काय 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 बोलतोयस तू? हे इंटरोगेशन, तू मला घाबरवतोयस का? शिल्पी, मी तुला घाबरवत नाहीये, मग मी तुला फॅक्ट सांगतोय. फॅक्ट काय आहे ह्याच्यामध्ये? फॅक्ट काय आहे म्हणजे काय? कोणी ह्या टेक्निकॅलिटीज मध्ये घुसलं नाही हे नशीब समज. तुझं नशीब चांगलं आहे, नाहीतर अश्विनी आली असती बाहेर आणि तू अडकली असती साथ. एक मिनिट, तू नक्की कोणाच्या बाजूने आहेस विक्रम? तिच्या बाजूने आहेस की माझ्या बाजूने? उगाच माझी शाळा घेतोयस का? टॉर्चर करतोयस मला? हे शिल्पी, मी काही शाळा वगैरे घेत नाही हा तुझी. मी तुला फक्त एवढंच म्हणतोय की सुधार जरा. दुसऱ्यासाठी खड्डा खणला ना की आपणच पडतो त्यात आधी. इथं ना तुझं लक खूप चांगलंय की अश्विनी बाहेर आली आहे आणि अश्विनी निर्दोषच होती. ती कधी ना कधीतरी आलीच असती बाहेर, पण तू अडकली असतीस कायमची. त्यामुळे स्वतःचा विचार कर आणि हे सगळं थांबवत. झालं लेक्चर देऊन? फार बोर होतं हे लेक्चर. बोर करतोय तुला मी? हो. अगं तुझ्या चांगल्यासाठीच सांगतोय. सारखं दुसऱ्याचं वाईट चिंतायचं हे सोडून काही सुचतं का? काय बोलतोयस? ह्या ज्या कॉन्स्पिरसीज कॉन्स्टंटली तू करतीस ना, ते सोडून काही सुचतं का तुला? मला ना कंटाळा आलाय तुझ्या या कॉन्स्पिरसीजचा. मला खूप कंटाळा आलाय. शिल्पी, सुधार तू थोडंसं. अजून वेळ गेलेली नाहीये तुझ्या हातून. प्लीज, ऑर एल्स आय विल हॅव टू थिंक. थिंक अबाउट व्हॉट? थिंक अबाउट अस, आवर रिलेशनशिप. मला नाही आयुष्य काढायचं अशा मुलीबरोबर की जी सारखं कॉन्स्पिरसीज करते कोणाबद्दल तरी. सो तू सुधारली नाहीस ना तर मला विचार करायला लागेल या सगळ्याचा.
देवा तुझे खूप खूप आभार. माझ्या अश्विनीला सुखरूप घरी आणलंस. तुलाच आमची काळजी. त्या बाईला स्टेटमेंट द्यायची बुद्धी दिलीस. अशीच आमच्यावर सगळ्यांवर कृपादृष्टी ठेव. पण विद्युत काही म्हण, त्या कार्तिकीच्या हिमतीला मानावं लागेल बुवा. हो ना. म्हणजे नवऱ्याच्या विरोधात जाऊन स्टेटमेंट देणं हे काही सोपं काम नाही आहे. धाडस लागतं धाडस. खरं तर कौतुक विद्युतचं सुद्धा व्हायला हवं. विद्युत वेळेवर पोचला म्हणून सगळं निभावलं. खरंच तुझे उपकार कसे मानू. अहो आई, उपकार काय म्हणताय? आपल्या हॉस्पिटलमध्ये काय ठरलंय? मी तुमचा मुलगा आहे ना, मग मुलांचे कोणी आभार मानतं का? छान जेवायला बोलवा कधीतरी. वा, अरे बोलवायला कशाला हवा, हक्का नाहीये. ऐकून घे हा श्रेयस, आता कॉम्पिटिशन भारी आहे तुला. तुझ्या आईचा दुसरा लाडका मुलगा विद्युत. चालेल चालेल, मला ही कॉम्पिटिशन चालेल. आता चेष्टा पुरे. हा अश्विनी, तू त्या कार्तिकीला भेटायला जाणार आहेस का? हो, उद्या जाईन मी. आई मी पण येते तुझ्यासाठी. हो ये ना. मग एक सांगू का, तुझं पार्लर कशात अडकलं नाही ना, ह्याच गोष्टीचं मला खूप बरं वाटते. जी चूक तू केलीच नाही त्याची जर तुला शिक्षा झाली असती तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. चला आता कामाला लागूया. पण काम सुरू करायच्या आधी ती चेअर नीट करायला हवी. उद्याच मेकॅनिकला बोलवतो बाबा आणि ती रिपेअर करून घेतो. म्हणजे त्यानंतर मयुरी कामाला सुरुवात करू शकते ना. हा मयू, काम सुरू कर नंतर, पण एक लक्षात ठेव, जे झालं ते विसरून जायचं. कळलं? नव्या जोमानं आपलं काम सुरू करायचं. हो. आई, मयू काय झालं बाळा? मयू, अगं त्या संकटातनं आपण सुखरूपपणे बाहेर पडलो की नाही? मग आता त्या गोष्टीचा फार विचार करू नकोस. आणि मी असताना मी तुला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ देणार नाही बाळा. अगं ए मयू, मयू 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 काय बाळासारखं सॉरी सॉरी म्हणतेस? हा, चुकले ग आई, मी खूप चुकीची वागले, मूर्खासारखी वागले. ए वेडाबाई, जे झालं ते झालं ना. परत परत तेच काय बोलतेस तू? आई, मी इतकं वाईट वागले तुझ्यासोबत, तरी तुला इतकी काळजी कशी ग माझी? तू कसं इतकं चांगलं वागू शकतेस? कारण तू माझी मुलगी आहेस आणि मी तुझी आई आहे म्हणून. मी मुलगी आहे ना तुझी, मग मी का नाही तुझ्यासारखे समजूतदार? अगं समजूतदार आहेस मयू तू. कधी कधी काय होतं माहितीये ना, ह्या सगळ्या गोष्टींना परिस्थिती कारणीभूत असते आणि माणूस त्याप्रमाणे वागत जातो. त्याचा अर्थ असा होत नाही ना की कोणती व्यक्ती वाईट असते. आणि माझी मयू चांगलीच आहे. ती कुणाशी कधी वाईट वागूच शकत नाही. हो ना? आहे, मी ना असं वागायला नको होते. मी वाटेल ते आरोप केले तुझ्यावर, घर सोडून गेले, तुझ्याशी कॉम्पिटिशन केली. मी ना असं वागायला नको होतं. जाऊ दे ना मयू, जे झालं ते झालं. माझ्या डोक्यात पण नव्हतं ते चेअरचं तू मुद्दा म्हणून केलं असेल किंवा आत्या बोलली आणि मी तिच्यावर वेड्यासारखा विश्वास. मयू हे बघ, याच्या पुढे ना तुला मनापासून जे वाटतं ते करत जा. कुणाच्या ऐकण्यात कधीच यायचं नाही. स्वतःवर विश्वास ठेवायचा. आणि तुझा तुझ्या आईवर विश्वास नाहीये का? तुझी आई कधी तुझ्याबद्दल वाईट चिंतू शकते का? हा, हे बघ, तुझं पार्लर व्यवस्थित चालावं म्हणून मी ती चेअर पाठवली. माझ्याकडे ती चेअर असताना व्यवस्थित काम करत होती. तिथे गेल्यावर नेमकं काय झालं यातलं मला काहीही माहित नाहीये मयू. ते ना आत्याने मुद्दाम केलं आणि तिच्यापेक्षा मोठी चूक माझी झाली की मी ते सगळं तिला वागायला चान्स दिला.
सॉरी, खरंच सॉरी. हे बघ, चुकाना माणसाच्या हातनं होतात, पण तुला तुझी चूक कळलीये की नाही हे जास्त महत्वाचं आहे. याच्या पुढे अशा चुका होऊ द्यायच्या नाहीत. प्रॉमिस. आता एक गोष्ट लक्षात ठेव, उद्यापासून तुझं तू पार्लर सुरू करायचंय परत. नाही, माझं पार्लर मी आता नाही सुरू करणार आई, कारण अश्विनी ब्युटी पार्लर नावाचं दुसरं पार्लर काढायची काहीच गरज नाहीये हे पटलंय आई मला. आतापासून मला काही करायचं असेल ना पार्लर मध्ये तर मी ते तुझ्या पार्लर मध्ये करेन, तुझ्या बरोबर. आतापासून तुला आणि जेनी आंटीला एक नवीन असिस्टंट मिळाली. ये ग माझं पिल्लू ते. असिस्टंटनी मला माझी मयू परत मिळाली आहे. हो ना? चल झोपायला जाऊया आता. आई थांब, ऐक ना, तो पंकज ना खूप डेंजर माणूस आहे. तो आतमध्ये नसला ना तरच बरं होईल. थांब जरा बघूया, नॉक करू. तुम्ही इकडे काय करताय आणि कोणी बोलवलं इकडे? कार्तिकीला भेटायचंय मला. कशाला? ती जिवंत आहे की मेली हे बघायला? हे बघा, तिला जर भेटायचं असेल ना तर सगळ्यात आधी तुम्हाला 1 लाख रुपये द्यावे लागतील, नाही तर परत पोलीस स्टेशन मध्ये जायची तयारी ठेवा. तुम्ही काय मला धमकी देताय? तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा. तुमच्यामुळे माझी बायको पॅरालाइज झालेली आहे. पोलिसात तर गेलो होतो, पण आता वेळ आली ना तर कोर्टात जाईल आणि केस करीन तुमच्यावर. तुम्हाला असंच सोडणार नाहीये मी. तुम्हाला नुकसान भरपाई द्यावीच लागेल. ते जे काय आहे ना ते नंतर बघू, पण आत्ता मला कार्तिकीला भेटायचंय. मला येऊ द्या. तुम्हाला एकदा सांगितलं ना ती घरी नाहीये म्हणून. तुम्हाला कळत नाही का? घरी नाहीये? घरी नाहीयेत. तुम्हीच आता म्हणालात ना की त्या पॅरालाइज झाल्यात म्हणून. मग त्या स्वतःहून कशा कुठे जाऊ शकतील? फार प्रश्न पडतायत ना तुला, याची उत्तरं मी देणार नाहीये. आणि हो, इतकी गुरमी असेल ना तर तुम्ही सरळ पोलिसात जा. निघा इथून आता. अहो डोळे उघड नाही. आई अगं काय झालं? अगं आई डोळे उघड. चक्कर आलीये तुला? आई अगं तुम्ही बघत काय बसलाय? आईला चक्कर आलीये माझ्या. अगं आई डोळे उघड ना. आम्हाला आतमध्ये बसू दे ना. पाणी वगैरे काहीतरी दे. तुमच्यात माणूस की आहे की नाही थोडी तरी? अगं आई उठ ना. मी ओरडे ना, मी आरडाओरडा करेन. मी सगळ्या माणसांना गोळा करून आणेन. ए थांब, आणतोय पाणी. ओरडू नको, थांब. आई आपण आत आलोय खरे, मला टेन्शन आलंय ग खूप. काय करतोय आपण? ए तुम्ही आत कशा आलात? आई दार आई दार उघडा, दार उघडा. तुम्ही माझ्या घरात घुसलात, याचे परिणाम भोगावे लागतील तुम्हाला. दार उघडा. कार्तिकी काय अगं कार्तिकी? हा तुम्ही प्लीज जा इकडून, नाहीतर ते तुम्हाला सुद्धा मारेल. तुम्ही आत्ताच्या आत्ता निघून जा इथून. आई
बापरे, अगं काय काय सहन केलंयस तू? हा मयू ऐक ना, आपल्याला ना हिला इथे सोडून चालणार नाही, ह्याच्या तावडीतनं सोडवायला हवं. हो खरंच. काढा ना तिला बाहेर.